So good morning everyone once again. We are going to discuss the next part of ionic equilibrium. This is our lecture number 17. या पार्ट मध्ये आपण हायड्रॉलिसिस ऑफ सॉल्ट डिस्कस करणार आहोत. ओके, so our point is hydrolysis of salt. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट गाईज, हायड्रॉलिसिस म्हणजे काय माहिती पाहिजे, सॉल्ट्स कसे बनतात माहिती पाहिजे, किती प्रकारचे सॉल्ट्स असतात हे माहिती पाहिजे. अँड देन वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट द हायड्रॉलिसिस प्रोसेस. ठीक आहे. सो फॉर वॉट एव्हर वी हॅव डिस्कस, आय एम गोइंग टू जस्ट रिवाइज इन 2 minutes. फक्त 2 मिनिटांमध्ये मी तुम्हाला आठवून देते. बघा, आपण आयनिक इक्विलिब्रियम जो स्टार्ट केला त्याच्यामध्ये आपण सुरुवातीला बघितलं की इक्विलिब्रियम म्हणजे काय. बरोबर आहे. एखाद्या प्रोसेस किंवा रिॲक्शन मध्ये इक्विलिब्रियम स्टेज येते म्हणजे काय होतं, तर तिथे आपण बघितलं की फॉरवर्ड आणि बॅकवर्डचा जो रेट असतो तो सेम झालेला असतो. बरोबर आहे. आणि कॉन्सन्ट्रेशन त्यावेळेला जे काही असतात ते कॉन्स्टंट राहिलेले असतात. त्यानंतर आपण कॅरेक्टरिस्टिक्स बघितल्या इक्विलिब्रियमच्या. एक खूप महत्वाची टर्म इक्विलिब्रियम कॉन्स्टंट काय असतो ते बघितलं. दॅट इज द रेशो ऑफ प्रॉडक्ट ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रॉडक्ट अपॉन रिॲक्टंट. राईट. कसं लिहायचे एक्सप्रेशन ते आपण बघितलं. कॉन्सन्ट्रेशन दिले की इक्विलिब्रियम कॉन्स्टंट कसा फाइंड आउट करायचा ते बघितलं. युनिट कसे येतात हे आपण बघितलं. कसे ते मोल्सवर डिपेंड करतात प्रॉडक्ट आणि रिॲक्टंटच्या हे आपण बघितलं. त्यानंतर आपण एक टर्म डिस्कस केली, दॅट वॉज क्यूसी. काय टर्म होती? रिॲक्शन कोशंट. ठीक आहे. केमिकल इक्विलिब्रियमचा तो पार्ट होता. तर इक्विलिब्रियम कॉन्स्टंट नंतर रिॲक्शन कोशंट काय असतो आपण बघितला. क्यूसी आणि केसी मध्ये रिलेशन काय असतात बघितलं. ली चॅटलियर प्रिन्सिपल है ना गाईज. ली चॅटलियर प्रिन्सिपल आपण बघितलं. ली चॅटलियर प्रिन्सिपल काय सांगतं की एखाद्या रिॲक्शनवर आपण जर स्ट्रेस अप्लाय केला, त्याच्यामध्ये आपण काहीतरी चेंजेस केले, तर रिॲक्शनला आपण थोडक्यात काय करत असतो त्यावेळेला कन्फ्यूज करत असतो. ठीक आहे. आणि ते चेंजेस कधी केले जातात? ऍट द टाइम ऑफ इक्विलिब्रियम. एखादी रिॲक्शन इक्विलिब्रियमला असताना जर आपण त्याच्यामध्ये जर काहीतरी प्रॉब्लेम क्रिएट केला तर ती रिॲक्शन अशा डिरेक्शन मध्ये जाते की जेणेकरून तो अप्लाय केलेला जो स्ट्रेस आहे तो काय झाला पाहिजे? रिलीव्ह झाला पाहिजे. बरोबर आहे. त्याला ली चॅटलियर प्रिन्सिपल असं म्हणतात. आणि अशा पद्धतीने आपण रिॲक्शनला आपल्या इच्छित डिरेक्शन मध्ये लिहू शकतो, नेऊ शकतो असं मी सांगितलं होतं. आठवतंय का? बघा, तर त्याच्यामध्ये आपण वेगवेगळे इफेक्ट बघितले होते की कॉन्सन्ट्रेशन मध्ये चेंज झाला तर रिॲक्शन कुठल्या डिरेक्शन मध्ये जाणार, टेम्परेचर कमी जास्त केलं तर काय होणार, प्रेशर कमी जास्त केलं तर काय होणार, एखादं इनर्ट मटेरियल ऍड केलं तर काय होणार, वगैरे वगैरे है ना. सो वॉट एव्हर वी हॅव डिस्कस दॅट वॉज अबाउट द केमिकल इक्विलिब्रियम. आफ्टर दॅट वी स्टडीड आयनिक इक्विलिब्रियम. राईट. आयनिक मध्ये आपण बघितलं की ज्या वेळेला असे काही सबस्टन्सेस असतात की जे बाबा कम्प्लिटली आयोनाइज होत नाही. जर कम्प्लिटली आयोनाइज झाले तर बॅक रिॲक्शन पॉसिबल नसते है ना. तर तसे इलेक्ट्रोलाइट असतात. तर मोस्टली इलेक्ट्रोलाइट मध्ये स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट मध्ये आपल्याला इक्विलिब्रियम जी आहे ती ऑब्झर्व होत नाही, पण वीक इलेक्ट्रोलाइटच्या बाबतीमध्ये आपल्याला इक्विलिब्रियम ऑब्झर्व होतो असं आपण सांगितलं होतं. आठवते का? बघा, त्यानंतर मतलब आपण सबस्टन्सेसना कॅटेगराईज केलं की जे दाखवतच नाहीत इक्विलिब्रियम, जे आयोनाइजच होत नाही तर त्यांचा तर प्रश्नच नाही. म्हणजे आयोनाइज होतात त्यात पण आपण कॅटेगरीज केल्या. डिग्री ऑफ डिसोसिएशन अल्फा काय असतो बघितलं आपण है ना. त्यानंतर आपण चेक केलं की what is the relation between Ka and alpha as well as concentration and volume of the solution. Ostwald's dilution law for weak acid, for weak bases आपण चेक केला. पॉलीबेसिक ऍसिड किंवा पॉलीऍसिडिक बेसिस मध्ये नेमकं काय घडत असतं, त्यांच्यात Ka कसा कॅल्क्युलेट करायचा हे आपण बघितलं है ना आता काही लेक्चर्स आधी. आणि pH चा कॉन्सेप्ट आपण बघितला, तो कसा आला है ना. आयनिक प्रॉडक्ट ऑफ वॉटर आपण बघितला. पीएच पीओएच मधलं रिलेशन कालपर्यंत आपण बघितलेलं की पीएच प्लस पीओएच इक्वल्स टू 14 असतं. राईट. सो हे सगळे कॉन्सेप्ट जे आहेत VIMP लक्षात ठेवायचे आहेत आपल्याला. बोर्ड पॉईंट ऑफ व्ह्यू आय डोंट थिंक की तुम्हाला काही प्रॉब्लेम येईल, पण हा थोडंसं जेई लेवलला किंवा सीटी लेवलला किंवा नीट लेवलला जेव्हा आपण विचार करतो तेव्हा गोष्टी थोड्या कॉम्प्लिकेट ऑब्व्हियसली केल्या जाणार. ठीक आहे. सो माय सजेशन विल बी टू यू पीपल की पहिल्यांदा ह्याचे बेसिक समजून घ्या आणि मग अप्लाय करण्याचा प्रयत्न करायचा. भरपूर क्वेश्चन सॉल्व्हिंग साठी वेळ द्यायचा आहे. असाइनमेंट मी तुम्हाला सेंड करेन, तर असाइनमेंट प्रयत्न तरी करायचा ऍटलिस्ट. सगळे प्रश्न लगेच सुटतील ह्याची गॅरंटी नाहीये, ऑब्व्हियसली नॉट. कारण एका तासाच्या लेक्चरमध्ये सगळं सॉल्व्ह करून दाखवणं पॉसिबल असत नाही.
खूप वेगवेगळ्या गोष्टी मिक्स करून क्वेश्चन विचारले जातात आणि त्यामुळं घाबरण्याची काही गरज नाहीये. पण हा वेळ आहे आपल्याकडे, आपण पहिल्यांदा गोष्टी शिकण्याला महत्व द्यायचंय. आलं लक्षात? आणि मग त्या हळूहळू अप्लाय करता येणार. ठीक आहे. सो वी आर गोइंग टू डिस्कस टुडे इन आयोनिक इक्विलिब्रियम हायड्रॉलिसिस ऑफ सॉल्ट. सगळ्यात पहिल्यांदा हे मी सांगायला हवं आहे की सॉल्ट कसे बनतात, राईट? सो सॉल्ट जे असतं, सॉल्ट हे सॉल्ट ऍसिड आणि बेसच्या कॉम्बिनेशननी बनलेलं असतं, है ना? ऍसिड प्लस बेस आपल्या सर्वांना माहिती आहे सॉल्ट प्लस वॉटर तयार होतं. ते रिॲक्शन आपण उलट लिहिली तर काही हरकत नाहीये की ऍसिड आणि बेसच्या कॉम्बिनेशननी काय बनत असतं, सॉल्ट बनत असतं. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ऍसिड वीक ऍसिड असतात, स्ट्रॉंग ऍसिड असतात, बेसेस वीक बेसेस, स्ट्रॉंग बेसेस असतात. मग डिपेंडिंग अपॉन दॅट तुमच्या सॉल्टची स्ट्रेंथ ठरत असते. अंडरस्टूड गाईज? मी काय म्हणतेय, समजा जर तुमच्याकडे स्ट्रॉंग ऍसिड आहे आणि स्ट्रॉंग बेस आहे, तर स्ट्रॉंग ऍसिड आणि स्ट्रॉंग बेस पासून जे बनतं ते सॉल्ट कसं असतं, स्ट्रॉंग सॉल्ट. क्लिअर आहे सर्वांना? पहिल्यांदा आपण सॉल्ट विषयी डिस्कस करत आहोत की सॉल्ट किती प्रकारचे असू शकतात. स्ट्रॉंग सॉल्ट, ठीक आहे, स्ट्रॉंग ऍसिड, स्ट्रॉंग बेस, स्ट्रॉंग सॉल्ट. त्याच्यानंतर स्ट्रॉंग ऍसिड आहे, वीक बेस आहे. स्ट्रॉंग ऍसिड वीक बेस पासून पण एखादं सॉल्ट बनवू शकतं. एखादा जरी कॉम्पोनंट स्ट्रॉंग असेल, मी लास्ट टाइम सांगितलं होतं आठवते का बघा, एखादा जरी कॉम्पोनंट स्ट्रॉंग असेल तरी बनणारं सॉल्ट कसं असतं, स्ट्रॉंग असतं. तर ह्याला पण आपण काय म्हणणार, स्ट्रॉंग सॉल्टच म्हणणार. येते लक्षात? पण ते स्ट्रॉंग सॉल्ट कसं बनलेलं असणार, बाय द कॉम्बिनेशन ऑफ स्ट्रॉंग ऍसिड अँड वीक बेसेस. असंही होऊ शकतं की ऍसिड वीक असू शकतं, वीक ऍसिड आणि स्ट्रॉंग बेस असू शकतो तिथं, ठीक आहे. वीक ऍसिड आणि स्ट्रॉंग बेस याच्यापासून बनणारं सॉल्ट पण कसं असतं, स्ट्रॉंग सॉल्ट. कारण त्यातला एक कॉम्पोनंट काय आहे, स्ट्रॉंग आहे, दिसतोय सर्वांना, ठीक आहे. आणि वीक ऍसिड आणि बेस पण जर वीक असेल, वीक ऍसिड वीक बेसचं पण सॉल्ट बनवू शकतो. ऍसिड बेस कंबाईन झाले की सॉल्ट बनणार, दॅट इज नो डाऊट. अंडरस्टूड? पण दॅट विल बी कॉल्ड अ वीक सॉल्ट, कारण दोन्ही कॉम्पोनंट कसे आहेत, वीक आहेत. आय होप हा पार्ट कळलाय. बोला पटकन. क्लिअर आहे सर्वांना? क्लिअर आहे सर्वांना? बोला येस और नो. व्हेरी गुड. हे बोर्डवरचं दिसतंय श्रवण, जोया बोर्डवरचं क्लिअर दिसतंय का? ओके, थँक्यू. ठीक आहे. तर आपण एक काम करूया, आपण जर कॉम्बिनेशन बघितले की बाबा ऍसिड आणि बेसेस कशा पद्धतीनं कंबाईन होऊन सॉल्ट बनवू शकतात, राईट? तर आपण प्रत्येकाचं एक एक एक्झाम्पल घेऊया आणि त्याच्यामध्ये आपण हायड्रॉलिसिस डिस्कस करणार. व्हॉट इज मीन बाय हायड्रॉलिसिस, दॅट वी मस्ट नो, राईट? ओके. सो पहिल्यांदा आपण डिस्कस करूया कोणते कोणते सॉल्ट जे आहे ते स्ट्रॉंग ऍसिड आणि स्ट्रॉंग बेसच्या कॉम्बिनेशन पासून बनतात. ठीक आहे. सो स्ट्रॉंग ऍसिड, स्ट्रॉंग बेस. स्ट्रॉंग ऍसिड स्ट्रॉंग बेसच्या कॉम्बिनेशन NaCl बनतं, राईट? NaCl इज अ स्ट्रॉंग ऑफ NaOH and HCl, है ना? स्ट्रॉंग ऍसिड स्ट्रॉंग बेस. NaOH आहे, सॉरी NaCl आहे, KNO3 आठवतंय, KNO3 इज अ सॉल्ट ऑफ KOH and HNO3, है ना? KOH and HNO3 पासून KNO3 बनतं. त्याच्यानंतर आपण घेऊ शकतो Na2SO4. Na2SO4 स्ट्रॉंग सॉल्ट कसं बनलेलं असतं, NaOH H2SO4 च्या कॉम्बिनेशन. नो डाऊट ह्याच्याबरोबर वॉटर बाहेर पडणार, याच्यासोबत वॉटरचं फॉर्मेशन होत असतं. H आणि OH एकत्र येऊन वॉटर बनतं, NaCl एकत्र येऊन NaCl बनतं, राईट? तर जेव्हा हे सॉल्ट, नीट ऐका गाईज, जेव्हा सॉल्ट आपण वॉटरमध्ये डिझॉल्व्ह करतो, ठीक आहे, जेव्हा आपण सॉल्टला एखाद्या सॉल्टला, फॉर एक्झाम्पल समजा मी NaCl ला वॉटर सोबत डिझॉल्व्ह केलं, तर वॉटर बरोबर डिझॉल्व्ह केल्यानंतर त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचे आयन्स बनतात, त्यांच्यामध्ये कुठल्या प्रकारचे आयन्स बनतात. तर NaCl जेव्हा वॉटरशी रिॲक्ट करतं त्यावेळेला त्याच्यामध्ये Na+
Cl मायनस बनणार आणि वॉटर मधून H प्लस असणार. वॉटरचं पण हायड्रॉलिसिस वॉटरचं पण स्वतःचं आयोनायझेशन होतं, सर्वांना माहितीये, H प्लस आणि OH मायनस, राईट. मतलब हे सॉल्ट जे आहे ते वॉटरमध्ये ऍड केल्यानंतर हे 4 प्रकारचे आयन कशामध्ये प्रेझेंट असतात, सोल्युशन मध्ये प्रेझेंट असतात. ठीक आहे. मग जर समजा या सॉल्टच्या आयन्सनी वॉटरच्या आयन्स बरोबर जर काही रिॲक्शन दाखवली, नीट ऐका हा काही, आपण काय डिस्कस करायला लागलोय, हायड्रोलिसिस. ठीक आहे. तर नीट ऐका, सॉल्टचे जे आयन्स असतात, सॉल्टचे जे आयन्स असतात त्यांनी जर वॉटरच्या आयन्स सोबत जर काही रिॲक्शन दाखवली तर त्याला आपण काय म्हणणार, हायड्रॉलिसिस म्हणणार. मग एखादाच आयन रिॲक्ट होऊ शकतो H प्लस किंवा OH मायनस सोबत. ठीक आहे. हा समजा हा नाहीये तर दुसरा रिॲक्ट होऊ शकतो किंवा दोघं एकदम रिॲक्ट होऊ शकतात काही वेळेला. ठीक आहे. किंवा काही वेळेला रिॲक्शन नसते, एखादा रिॲक्ट होऊ शकतो, दोघेही रिॲक्ट होऊ शकतात किंवा काही वेळेला रिॲक्शन घडतच नाही. मग त्या अकॉर्डिंग त्या सोल्युशनचं नेचर कशा पद्धतीने चेंज होणार हे आपल्याला एक्सप्लेन करायचंय. म्हणजे थोडक्यात हायड्रॉलिसिसचा अर्थ काय असतो, इट इज द रिॲक्शन ऑफ, इथे लिहिते बघा, इट इज द रिॲक्शन ऑफ केटायन, anion or both with the ions of water, with the ions of water. Basically hydrolysis चा अर्थ काय असतो, reaction of cation, anion or both with the ions of water to produce alkalinity, acidity or sometimes neutrality in solution. ठीक आहे. अर्थ कळतोय का बघा. हायड्रॉलिसिसचा अर्थ काय असतो की केटायन, एनायन किंवा दोघेही कधी कधी रिॲक्ट करणार, कोणाशी, वॉटरच्या आयन्सशी रिॲक्ट करणार, म्हणजे H प्लस किंवा OH मायनसशी रिॲक्ट करणार. ठीक आहे. किंवा दोन्ही पण कधी कधी रिॲक्शन मध्ये भाग घेतात आणि त्यामुळे सोल्युशनचं नेचर हे अल्कलाइन म्हणजे बेसिक, ऍसिडिक किंवा न्यूट्रल होणं, याला म्हटलं जातं हायड्रॉलिसिस. हे क्लिअर आहे सर्वांना, लक्षात आली आहे हायड्रॉलिसिसची डेफिनिशन काही. हायड्रॉलिसिस काय असतं कळलं. मग आपण चेक करणार आहोत. व्हेरी गुड. ओके, व्हेरी गुड. तर आता आपण काय करणार आहोत, चेक करणार आहोत की एखादं सॉल्ट जेव्हा वॉटरमध्ये आपण ऍड करतो तेव्हा त्या सोल्युशनचं नेचर जे आहे हे ऍसिडिक असतं, बेसिक असतं की न्यूट्रल असतं. अंडरस्टूड गाईज. ऍसिडिक असतं, बेसिक असतं की न्यूट्रल असतं. कधीतरी तुम्ही लॅबोरेटरीमध्ये ज्या वेळेला याल त्यावेळेला तुम्हाला हा एक्सपेरिमेंट असणार आहे. तुम्हाला की नाही एक टेस्ट ट्यूब मध्ये एक सोल्युशन दिलं जातं सॉल्टचं आणि त्या सॉल्ट सोल्युशनचं नेचर आपल्याला सांगायचं असतं बाय ऍडिंग युनिव्हर्सल इंडिकेटर और बाय डिपिंग pH पेपर इनटू इट. ठीक आहे. वेदर द सोल्युशन इज ऍसिडिक, बेसिक और न्यूट्रल. ठीक आहे. सगळ्यांना माहिती आहे. समजा एखाद्या सॅम्पल मध्ये तुम्ही pH पेपर डिप केला आणि तो pH पेपर ब्ल्यू टर्न झाला तर आपण म्हणतो त्याचं नेचर कसं आहे, बेसिक आहे. जर pH पेपर स्वतः त्याचा कलर जो असतो, लिटमस पेपर आणि pH पेपर मध्ये फरक असतो बरं का. pH पेपर जो असतो, pH पेपर हा येलोइश कलरचा पेपर असतो. तो जर तुम्ही ऍसिडिक मध्ये डिप केला तर तो रेड टर्न होतो, बेसिक मध्ये डिप केला तर तो ब्ल्यू टर्न होतो आणि जर न्यूट्रल सोल्युशन मध्ये डिप केला तर इट रिमेन्स अनचेंज. अंडरस्टूड. मग ते शोधायचं असतं की बाबा नेचर कसं आहे. लिटमस पेपर टेस्ट सुद्धा करू शकता. ब्ल्यू लिटमस रेड टर्न होतो ज्या वेळेला तो ऍसिडिक सोल्युशन मध्ये जातो, ब्ल्यूच राहतो ज्या वेळेला तो बेसिक मध्ये जातो, किंवा रेड जर तुम्ही डिप केला बेसिक सोल्युशन मध्ये तर तो ब्लू टर्न होतो. अंडरस्टूड एव्हरीवन. क्लिअर आहे सर्वांना मी काय म्हणतीये. ओके. सो ते आपल्याला शोधायचंय.
बेसिकली आपल्याला हायड्रॉलिसिस म्हणजे काय हे लक्षात आलं असेल आता. आपल्याला असे काही काय दिले जाणार, कॉम्बिनेशन्स दिले जाणार ज्याच्यामध्ये सॉल्ट जे आहे हे वेगवेगळ्या प्रकारच्या ऍसिड्स आणि बेसिस पासून बनलेलं असणार. ते नेमकं ऍड केल्यानंतर म्हणजे जर सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग ऍसिड स्ट्रॉंग बेस आपण ऍड केलं एखाद्या कशामध्ये, वॉटरमध्ये, मतलब सॉल्वंट काय असणार तिथे आपला वॉटर असणार, त्याच्यामध्ये डिप केलं तर सोल्युशनचं नेचर हे ऍसिडिक असणार का बेसिक असणार का न्यूट्रल असणार हे आपल्याला या थ्रू एक्सप्लेन करायचं आहे. आणि त्यातला आपण पहिला आता पार्ट बघणार आहोत की समजा एखादा असं सॉल्ट डिप केलेलं आहे, वॉटरमध्ये डिझॉल्व्ह केलेलं आहे, तर त्याचं नेचर कसं असणार. ठीक आहे. सो त्याच्यासाठी आपल्याला थोडंसं लीच ॲटलियस प्रिन्सिपल वगैरे आठवलं पाहिजे. मी इथं हायड्रॉलिसिसची डेफिनेशन तुम्हाला सांगितलेली आहे. इट इज अ रिॲक्शन ऑफ cation, anion or both with the ions of water to produce alkalinity, acidity or sometimes neutrality into the solution. त्यातला आपण पहिली कॅटेगरी बघितली की स्ट्रॉंग ऍसिड स्ट्रॉंग बेस पासून बनणारे सॉल्ट कुठले कुठले असतात. ठीक आहे. असं आपण थोडेसे पहिल्यांदा सगळ्या सॉल्ट विषयी डिस्कस करूयात, काही एक्झाम्पल बघूयात आणि मग आपण वन बाय वन डिस्कस करणार की नेचर कसं सोल्युशनचं चेंज होतं. ठीक आहे. नेमका काय तिथे परिणाम होतो. सेकंड वी आर गोइंग टू डिस्कस सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग ऍसिड स्ट्रॉंग बेस. नंतर आपण स्ट्रॉंग ऍसिड आणि वीक बेसचं काही एक्झाम्पल बघूया. ठीक आहे. आय हॅव रिटन ओव्हर हिअर स्ट्रॉंग ऍसिड वीक बेस. NH4Cl बघा आठवतंय का, NH4Cl आठवतंय. NH4Cl कसं बनलेलं असतं काही, NH4OH इज अ वीक बेस अँड HCl इज अ स्ट्रॉंग ऍसिड. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे NH4 NO3. ठीक आहे. NH4Cl हे वीक ऍसिड वीक बेस होणार. ठीक आहे. NH4NO3 बघा, NH4NO3 इज NH4OH चं कॉम्बिनेशन प्लस HNO3 चं कॉम्बिनेशन. आठवतंय सर्वांना. वीक बेस NH4OH HNO3 स्ट्रॉंग ऍसिड. आणखीन एक एक्झाम्पल इथे बघा बोर्डवर, NH4 ट्वाइस SO4 अमोनियम सल्फेट, NH4 ट्वाइस SO4. ठीक आहे. सर्वांना आठवते का बघा, अमोनियम NH4OH अमोनियम हायड्रॉक्साईड आणि SO4 कुठून आला असेल, हा बेस आहे तर त्याच्यामध्ये कुठून तरी ऍसिड आला, ऍसिड मिक्स करणार आपण तर त्यातून H+ आयन येणार की नाही. मग H आणि SO4 चा असं एखादा ऍसिड सांगू शकता तुम्ही जे स्ट्रॉंग आहे, दॅट इज H2SO4. आठवते का बघा, NH4OH H2SO4 मिक्स केलं की आपल्याला NH4 ट्वाइस SO4 मिळतं, अमोनियम सल्फेट. सो दीज आर स्ट्रॉंग ऍसिड वीक बेसिस. क्लिअर आहे सर्वांना. आता थर्ड कॅटेगरी आपण बघूयात. स्ट्रॉंग ऍसिड वीक बेस नंतर वीक ऍसिड आणि स्ट्रॉंग बेस. ठीक आहे. तर वीक ऍसिड एखादं ऍसिडिक ऍसिड घ्या, उलट जाऊ आता हवं तर आपण ऍसिडिक ऍसिड घेऊ आणि NaOH घेऊ है ना. वीक ऍसिड स्ट्रॉंग बेस, ऍसिडिक ऍसिड आणि NaOH कॉम्बिनेशन बघा, CH3COONA होणार, H+ आणि OH- मिळून वॉटर बनणार. तर माझ्याकडे इथे सॉल्ट काय झालं, CH3COONA. ठीक आहे. सोडियम ऍसिटेट इज अ सॉल्ट ऑफ वीक ऍसिड स्ट्रॉंग बेस. ठीक आहे. आणखीन काही एक्झाम्पल बघूयात आपण. KCN आहे, Na2CO3 दिले. आय होप हा पार्ट दोन गोष्टी तुम्हाला लक्षात आल्या असतील. यातला एक एक एक्झाम्पल घेऊन आपण चेक करणार आहोत हायड्रॉलिसिस. यातला एक एक्झाम्पल, यातला एक एक्झाम्पल, नेचर सांगायचं आपल्याला. ठीक आहे गाईज. वीक ऍसिड स्ट्रॉंग बेस मधलं एखादं एक्झाम्पल आपण बघणार आहोत. ठीक आहे. आय होप इथपर्यंतचा पार्ट क्लिअर आहे. ठीक आहे. सो बघा इथे जागा होणार नाही म्हणून मी ते पुसलं. इथं आपण आता नेक्स्ट एक्झाम्पल लिहितोय. वीक ऍसिड आणि स्ट्रॉंग बेसचं आणखीन एक एक्झाम्पल बघा. इट वॉज KCN. वीक ऍसिड स्ट्रॉंग बेस. यातलं वीक ऍसिड आहे HCN आणि स्ट्रॉंग बेस आहे KOH. ठीक आहे. हा K आणि CN तयार होणार, H आणि OH मिळून वॉटर बनणार. त्याच्यानंतर Na2CO3. आठवतंय, Na2CO3 इज अ सॉल्ट ऑफ विच टू ऍसिड अँड बेसिस, विच टू कपल. Na2CO3 NaOH प्लस वीक ऍसिड कोणतं असतं, H2CO3. ठीक आहे. Na2CO3 हे मोल्स मध्ये मी लिहिलेलं नाही ऑब्व्हियसली,
NaOH 2 मोल्स मध्ये येणार, कारण तिथे मला Na2CO3 लागणार. सो हे 2 मोल्स आणि ते 1 मोल लागणार. हे लक्षात येते का बघा. 2 मोल्स वॉटर बाहेर पडतं. बट बेस कोणता असतो? स्ट्रॉंग बेस NaOH आणि वीक ऍसिड कुठलं असतं? H2CO3. NaOH H2CO3 च्या कॉम्बिनेशननी Na2CO3 बनतं. आणि जेव्हा असे सॉल्ट्स आपण वॉटरमध्ये ऍड करतो ते सोल्युशन बेसिक असतं, ऍसिडिक असतं, नेमकं तिथं काय होतं हे आपण डिस्कस करणार आहोत. फोर्थ कॅटेगरी फक्त मी लिहिते बघा. ठीक आहे. फोर्थ कॅटेगरी व्हेरी इम्पॉर्टंट. फोर्थ कॅटेगरी मध्ये आपण वीक ऍसिड आणि वीक बेसिसचे काही सॉल्ट बघणार. वीक ऍसिड आणि वीक बेसिस पासून जर आपण सॉल्ट बघायचं झालं तर वीक ऍसिड आहे ऍसिटिक ऍसिड. ठीक आहे. जसं मी मगाशी लिहिलं होतं NH4Cl. आठवतंय? NH4Cl. ओके गाईज. NH4Cl कसं बनतं? NH4OH आणि HCl. हे कॅटेगरी ह्या ज्या आहेत हे मी तुम्हाला लास्ट टाइम स्ट्रॉंग आणि वीक इलेक्ट्रोलाइटच्या दरम्यान दिलं होतं. आठवते का बघा. वीक बेस आहे आणि हा माझा वीक ऍसिड आहे NH4Cl, अमोनियम सायनाइड. अजून एखादं एक्झाम्पल भेटते का बघू आपण. ओके. NH4 ट्वाइस CO3 आणि CH3COO NH4. ठीक आहे. अमोनियम ऍसिटेट ते मगाचं होतं ते सोडियम ऍसिटेट होतं. हे झालं अमोनियम ऍसिटेट. ठीक आहे. कसं बनलेलं असेल सांगा. CH3COOH वीक ऍसिड आणि NH4OH स्ट्रॉंग बेस. ठीक आहे गाईज. आय होप इथपर्यंतचा पाठ लक्षात आलेला आहे. आणखीन एक एक्झाम्पल आपण घेऊया. बुकमध्ये बऱ्याचदा ते असतं. अमोनियम कार्बोनेट NH4 ट्वाइस CO3. येस, अमोनियम कार्बोनेट NH4 ट्वाइस CO3. कसं बनणार? NH4OH इज अ वीक बेस आणि वीक ऍसिड कुठलं असणार? H2CO3 वीक ऍसिड. या दोघांच्या कॉम्बिनेशननी हे बनतं. इथपर्यंतचा पार्ट क्लिअर आहे. ही कॅटेगरी खूप इम्पॉर्टंट आहे. याच्यामध्ये तुम्हाला जेव्हा आपण एखादं सॉल्ट ऍड करतो तिन्ही प्रकारचे सोल्युशन दिसू शकतात. तिन्ही प्रकारचे सोल्युशन. ठीक आहे. तर इथं नेमकं असं का होतं हे आपण डिस्कस करणार आहोत. पण जनरली स्ट्रॉंग ऍसिड स्ट्रॉंग बेस, वीक ऍसिड स्ट्रॉंग बेस आणि स्ट्रॉंग ऍसिड वीक बेस ह्या 3 कॅटेगरीमध्ये आपल्याला सोल्युशनची जी अल्कलानिटी किंवा ऍसिडिटी किंवा बेसिसिटी असते ती फिक्स असते. इथं मात्र आपल्याला प्रत्येक प्रकारच्या सबस्टन्सचा बारकाईनं विचार करावा लागतो. तिथे आपल्याला हे बघावं लागतं की ज्या दोघांपासून हे बनलेलं आहे त्यांचा स्वतःचा Ka दॅट इज डिसोसिएशन कॉन्स्टंट आणि Kb दॅट इज डिसोसिएशन कॉन्स्टंट फॉर ऍसिड अँड बेस त्याच्यामध्ये नेमकं कसं आहे. म्हणजे त्या दोघांच्या ऍसिड आणि बेसिस मध्ये डिसोसिएशन कॉन्स्टंट जे आहे ज्याला Ka आणि Kb आपण म्हणतो आपल्याला काय करावे लागतात त्यांची स्ट्रेंथ बघावी लागते आणि त्या अकॉर्डिंग ते ऍसिडिक असणार, बेसिक असणार का न्यूट्रल असणार हे एक्सप्लेन करावं लागतं. कुठे? फक्त यांच्यामध्ये वीक ऍसिड वीक बेसिस मध्ये. अदरवाईज इतरत्र तुम्ही जर बघितलं तर फिक्स असतं. तर ते कसं फिक्स असतं नेमकं काय फिक्स असतं हे आपण डिस्कस करणार आहोत. तुम्हाला 4 प्रकारचे सॉल्ट आणि त्याचे एक्झाम्पल सर्वांना लक्षात आलेत का? 4 प्रकारचे सॉल्ट कसे बनतात आणि त्यांचे काही एक्झाम्पल्स मी तुम्हाला आता इथं दाखवले हे लक्षात आलेले आहेत का? आता आपण हायड्रॉलिसिस ऑफ सॉल्ट कडे वळणार. व्हेरी गुड. ओके. समीक्षा बोर्डवरचं दिसतंय बाळा? बोर्डवरचं दिसतंय का ब्लर वगैरे आहे? हा, व्हेरी गुड भक्ती, थँक्यू. तर आता आपण थोडंसं चेक करूया 1 बाय 1. ओके. फर्स्ट वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट solution of salt of strong acid and strong base. ठीक आहे. स्ट्रॉंग ऍसिड आणि स्ट्रॉंग बेसच्या आपण सोल्युशन बद्दल पहिल्यांदा डिस्कस करणार आहोत. त्याच्यामध्ये आपण एक एक्झाम्पल घेणार आहोत NaCl. ठीक आहे. सिंपल आहे, पटकन कळतं. तर बाळांनो बघा NaCl हे दोन प्रकारच्या
ऍसिड आणि बेस पासून बनतं, बरोबर आहे ना? HCl आणि NaOH पासून बनलेलं असतं. हा पण एक स्ट्रॉंग ऍसिड आहे आणि हा स्ट्रॉंग बेस आहे. जेव्हा आपण NaCl वॉटर मध्ये ऍड करतो त्यावेळेला NaCl डिसोसिएट कसं होणार? Na+Cl-, ठीक आहे. आणि वॉटर स्वतः आपण डिसोसिएट होतं की नाही? वॉटर स्वतः आयोनाइज होतं. ते कसं आयोनाइज होतं? तर लाईक दिस, है ना? मी डबल रिव्हर्सिबल एरो का दाखवलेली आहे? कारण वॉटर हे वीक इलेक्ट्रोलाइट असतं. वॉटर जे असतं ते पूर्णपणे H+ आणि OH- मध्ये कन्वर्ट होत नाही, हे आपण लास्ट टाइम बघितले. प्युअर वॉटर जे असतं त्याच्यामध्ये आयन्स असतात, नो डाऊट अबाउट इट, पण ते खूप कमी असतात आणि मग तिथे इक्विलिब्रियम एस्टॅब्लिश होतो आणि याचं याच्यात आणि ह्याचं याच्यात कन्व्हर्जन होत असतं. हे सगळं आपण आयोनायझेशन कॉन्स्टंट ऑफ वॉटर किंवा आयनिक प्रोडक्ट ऑफ वॉटर मध्ये डिस्कस केलेलं आहे. आता बाळांनो बघा, जेव्हा आपण NaCl वॉटर मध्ये ऍड करतो तर तिथे 4 प्रकारचे आयन्स असणार, हो की नाही? तिथे NaCl जेव्हा आपण वॉटर मध्ये ऍड करणार तिथे स्वतः ह्याचे पण 2 आयन्स हे स्प्लिट होणार आयन्स मध्ये आणि हे पण 2 आयन्स असणार. बाळांनो मला जरा सांगा, Na+ आयन जो आहे हा मोस्ट प्रोबॅबली कुणाशी कंबाईन होऊ शकतो? Na+ आयन OH- शी कंबाईन होऊ शकतो, राईट? होऊ शकतो का असं विचारते मी. Na+ आणि OH- कंबाईन होऊन NaOH बनवू शकतात, राईट? बनवू शकतात, पॉसिबिलिटी तर आहे. H+ आणि Cl-, Cl- लिहिते आधी हवं तर. Cl- आणि H+ हे दोघं मिळून HCl बनवू शकतात, राईट? पण जर तुम्हाला दिसत असेल तर हा पण स्ट्रॉंग बेस तयार व्हायला लागलाय पाण्यामध्ये आणि हा पण HCl स्ट्रॉंग ऍसिड आहे, बरोबर आहे? बोथ आर स्ट्रॉंग, है ना? बोथ आर स्ट्रॉंग. तर ही जी रिएक्शन आहे ही फॉरवर्ड मध्ये होण्याची पॉसिबिलिटी खूप कमी असते. मतलब हे याच्याशी कंबाईन होण्याची कपॅसिटी एकदम 1% असते. किती पर्सेंट? हार्डली 1% असते. पण रिएक्शन NaOH कॉम्बिनेशन NaOH बॅक कन्वर्ट होण्याची जी पॉसिबिलिटी असते, सी ओव्हर हिअर, NaOH जे आहे हे बॅक कन्वर्ट होण्याची जी पॉसिबिलिटी असते ती 99% असते. म्हणजे थोडक्यात काय म्हणायचं आहे मला की हे याच्यात नाही कन्वर्ट होणार, पण जर हे मिक्स झाले तरी अगदी 1% मिक्स होणार आणि परत लगेच ते Na+ आणि OH- मध्ये काय होत असतात? बॅक कन्वर्ट होत असतात. याचा अर्थ काय आहे की हे दोघं मिक्स होऊन NaOH बनणार नाही किंवा H+ आणि Cl- मिळून HCl बनणार नाही, तर बॅकवर्डच रिॲक्शन जास्त प्रमाणात असणार. बॅकवर्ड रिॲक्शनचा अर्थ काय? H+ आणि Cl- पुन्हा डिसोसिएट होणार, अगदी बनलं तरी 1% बनणार आणि लगेचच डिसोसिएट होणार आणि पुन्हा H+ Cl- Na+ आणि OH- आपल्याला त्या कंटेनर मध्ये बघायला मिळणार. येते लक्षात? समजा एक कंटेनर आहे, त्याच्यामध्ये वॉटर घेतलं, NaCl टाकलं, तर तिथं तुम्हाला Na+ Cl- आणि H+ आणि OH- असे आयन्सच दिसतात. तिथे कॉम्बिनेशन होऊन एखादा बेस किंवा ऍसिड तयार होत नाही. जरी झालं तरी अगदी 1% रिॲक्शन असते, कारण दोन्ही पण कसे असतात? ते स्ट्रॉंग असतात, ते लगेच तुटतात आणि पुन्हा आयन मध्ये कन्वर्ट होतात. ह्याचा अर्थ काय आहे बाळांनो की हे जे आहेत हे वॉटरच्या आयन्सशी रिॲक्ट होत नाहीयेत. याचा अर्थ सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग ऍसिड आणि स्ट्रॉंग बेस मध्ये तुम्हाला हायड्रॉलिसिस बघायला मिळणार नाही. येतं लक्षात? काय लिहिलं जातं? नो हायड्रॉलिसिस इज गोइंग टू हॅपन इन केस ऑफ स्ट्रॉंग ऍसिड अँड स्ट्रॉंग बेस. ही पहिली गोष्ट. हे क्लिअर आहे सर्वांना? का हायड्रॉलिसिस होणार नाही असं म्हटलं? कारण ते डायरेक्टली रिॲक्ट करत नाहीयेत, अगदी 1% रिॲक्शन आणि जरी झाली तरी हे बॅक कन्वर्ट होणार, कारण हे दोघं स्ट्रॉंग आहेत. हे लक्षात येते सर्वांच्या? क्लिअर आहे? मग रिॲक्शन जर या आयन्सची होतच नाहीये, सॉल्टच्या आयन्सची वॉटरच्या आयन्स बरोबर रिॲक्शन होतच नाहीये, तर काय म्हटलं जातं? नो हायड्रॉलिसिस इज गोइंग टू हॅपन इन केस ऑफ स्ट्रॉंग ऍसिड अँड स्ट्रॉंग बेसिस. सो व्हॉट विल बी अबाउट द नेचर ऑफ सोल्युशन? आता पुढे सेकंड प्रश्न आपल्याला पडतो, नेचर ऑफ सोल्युशन कसं असणार? नेचरचा अर्थ काय? वेदर इट इज गोइंग टू बी ऍसिडिक, बेसिक और न्यूट्रल. तर बाळांनो मला जरा सांगा की वॉटरमध्ये जितके H+ आयन
तितकेच OH मायनस आयन्स राहिले की नाही, हो की नाही, बोला पटकन. जितके H प्लस होते तितकेच OH मायनस राहणार. येते लक्षात? हे बघा नीट ऐका. Na प्लस आणि OH मायनस कंबाईन होऊन NaOH तयार झाला, पण बॅक डिसोसिएट झाला. H प्लस आणि Cl मायनस कंबाईन होऊन HCl थोडंसं जरी तयार झालं तर ते बॅक कन्वर्ट होतं. मतलब आयन्स तर तिथं प्रेझेंट आहेत, पण जितके नंबर ऑफ H प्लस तितकेच नंबर ऑफ OH मायनस. ह्यांच्यापैकी जर समजा असं काही झालं असतं की बाबा एखाद्या आयननं OH मायनसची रिॲक्शन केली, तर OH मायनसची रिॲक्शन केल्यानंतर एक सबस्टन्स बनणार, तिथं बेस तयार होणार, बरोबर आहे. पण OH मायनसचं कॉन्सन्ट्रेशन काय होत जाणार, कमी होत जाणार सोल्युशन मध्ये, आणि H प्लसचं कॉन्सन्ट्रेशन तिथे जास्त असणार. म्हणजे आपण म्हटलं असतं की सोल्युशन ऍसिडिक आहे. मग एखाद्यानं समजा एखाद्या सोल्युशन मध्ये H प्लसची रिॲक्शन दाखवली असती, तर H प्लसचं कॉन्सन्ट्रेशन कमी झालं असतं, हायड्रॉक्झिल आयनचं कॉन्सन्ट्रेशन तिथं जास्त असतं सोल्युशन मध्ये, आपण म्हटलं असतं सोल्युशन बेसिक आहे. पण इथं जितके H प्लस तितकेच OH मायनस शिल्लक राहिलेले आहेत, बिकॉज नो रिॲक्शन इज पॉसिबल. Understood? And that's why, as this condition is there, की जितके H plus तितकेच OH minus, the nature of the solution is going to be neutral. Solution कसं असतं? Neutral असतं. No any change in pH paper you are going to observe. No any change in litmus paper you are going to observe. Understood whatever I am talking about? लक्षात येते सर्वांना? कुठलंही स्ट्रॉंग ऍसिड, स्ट्रॉंग बेसचं सॉल्ट जर तुम्ही टाकलं पाण्यामध्ये, तर ते पीएच पेपरला न्यूट्रल दाखवतं. आणि ते काय होतं ते मी तुम्हाला समजावून सांगण्याचा प्रयत्न केलाय. इज इट क्लिअर अप टू दिस? बोला पटकन, हे क्लिअर आहे सर्वांना? व्हेरी गुड भक्ती. श्रवण लक्षात आलं? जोया, व्हेरी गुड दीक्षा. हा, असं का होतं हे कळलं सर्वांना? व्हेरी गुड वरदा. ओके समीक्षा. हे बघा का होतं लक्षात आलं. आणि कुठलंही फॉर NaCl नॉट आय एम टॉकिंग अबाउट, एनी सॉल्ट of strong acid and strong base will be neutral to the pH paper as well as to the litmus paper. Understood? Because whether matlab a small reaction is possible if we consider, it will be only 1%. फॉरवर्ड मध्ये जाण्याची टेंडन्सी, रिॲक्ट होण्याची टेंडन्सी. अंडरस्टूड? बॅक रिॲक्शनच जास्त पॉसिबल आहे. मतलब हे जरी बनलं तरी पुन्हा त्या आयन्स मध्येच कन्वर्ट होतात. हे आयन्स तिथे प्रेझेंट आहेत, कुठलंही कोणाचंही कॉन्सन्ट्रेशन याच्यात कमी जास्त होत नाहीये, आणि त्यामुळे सोल्युशन कसं राहतं, न्यूट्रल राहतं, कारण H प्लस आणि OH मायनसचं कॉन्सन्ट्रेशन तिथं चेंज होत नाही. मग तुम्ही म्हणाल इतरत्र होतं का, तर होतं. कसं ते आपण बघणार. आदित्य, आय डोंट थिंक डिअर, आदित्य आज कदाचित नसणार आहे. ठीक आहे, आय विल लेट यू नो इफ देर इज एनी पॉसिबिलिटी. गाईज, आपण आता एक एक्झाम्पल बघूया. स्ट्रॉंग ऍसिड, स्ट्रॉंग बेसचं सॉल्ट बद्दल आपण बघितलं. आता आपण पुढचा एक एक्झाम्पल बघूयात. सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग ऍसिड अँड वीक बेस बद्दल बघूयात आपण. ठीक आहे, आपण सेकंड एक्झाम्पल बघणार. सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग ऍसिड आणि वीक बेस, राईट. सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग ऍसिड आणि वीक बेस मध्ये आपण एक्झाम्पल NH4Cl घेऊया. ठीक आहे, NH4Cl स्ट्रॉंग सॉल्ट आहे हे ना, स्ट्रॉंग सॉल्ट आहे का, कारण एक कॉम्पोनंट स्ट्रॉंग असतो हे ना. कशापासून बनलेलं आहे हे इथं लिहू. हे कशापासून बनलेलं आहे, HCl आणि NH4OH, वीक बेस है ना. स्ट्रॉंग ऍसिड वीक बेस पासून बनले. ठीक आहे, आता इथं कशी कंडिशन असते बघा. इथं NH4Cl जेव्हा आपण पाण्यामध्ये टाकतो, तिथं दोन प्रकारचे आयन्स बनणार, NH4 प्लस, Cl मायनस, राईट. वॉटर स्वतःच त्याचं हायड्रॉलिसिस कसं होतं, सॉरी, वॉटरचं आयोनायझेशन, सेल्फ आयोनायझेशन, ऑटो आयोनायझेशन ज्याला म्हणतात, ते कसं होतं. तुम्ही H3O प्लस आणि OH मायनस लिहिलं तरी हरकत नाही बरं का.
गाईड नीट ऐका, तुमच्या बुक मध्ये वगैरे H+ च्या ऐवजी H3O+ लिहिलेलं असतं, काही प्रॉब्लेम नाहीये तुम्ही तिथे H3O+ लिहिलं तरी. ठीक आहे, इथं मात्र 2 मोल्स लिहावं लागणार, किंवा सिंगल मॉलिक्युलचा H+ आणि OH जुन्या कन्व्हेन्शनच्या अकॉर्डिंग लिहित आहे. ठीक आहे, तुम्ही H3O+ OH- लिहिलं तरी काही फरक पडत नाही, H3O+ म्हणजेच H+. इथं मी लिहिते H+ + OH- अशा पद्धतीनं ते डिसोसिएट होणार. ओके, आता बाळांनो मला जरा सांगा की NH4+ OH- शी कंबाईन होऊ शकतो, H+ Cl- शी कंबाईन होऊ शकतो. मतलब थोडक्यात रिॲक्शन अशी आहे, हे बघा, NH4Cl + वॉटर, ठीक आहे, इट इज गोइंग टू गिव्ह अस NH4+ Cl- आणि वॉटर मध्ये H+ आहेत, OH- आहेत, बरोबर आहे, राईट. तर हा जो आहे हा याच्याशी कंबाईन होणार, हा याच्याशी कंबाईन होईल का हे मला सांगा. फर्स्ट रिॲक्शन इज पॉसिबल. कशी रिॲक्शन आहे? NH4OH सॉरी NH4+ reacts with OH- ion to give NH4OH. ही रिव्हर्सिबल एरो का दाखवली? कारण तो वीक बेस आहे, येते का लक्षात? NH4OH तयार होतं आणि H+ आणि Cl- H+ आणि Cl- कंबाईन होतात, H+ आणि Cl- कंबाईन होतात आणि HCl बनवण्याची फॉरवर्ड रिॲक्शन 1% आहे, रिव्हर्स रिॲक्शनच जास्त आहे, ही 99% म्हणा. ठीक आहे, HCl बनवू शकतं पण अगदी 1%. फॉरवर्ड रिॲक्शन 1% पॉसिबल आहे. बॅकवर्ड HClचं H+ आणि Cl- मध्ये कन्व्हर्जन जास्त प्रमाणात असणार, बरोबर आहे. म्हणजे थोडक्यात इथं काय व्हायला लागलंय बघा, इथं मी दाखवते कंटेनर मध्ये. एक कंटेनर आहे, कन्सिडर करा. गाईज नेक्स्ट टाइम पासून आपला रेग्युलर बोर्ड चांगला आहे. आय होप दॅट इज नॉट अ गुड आयडिया. हे प्रत्येक वेळेला असा प्रॉब्लेम होईल, सो मी नेक्स्ट टाइम आपला रेग्युलर बोर्ड यूज करेन. ठीक आहे, जस्ट पार्डन मी फॉर टुडे ओनली. लक्ष द्या, इथे तयार काय लागले बघा, सोल्युशन मध्ये इथे NH4+ आणि OH- कंबाईन होत आहे आणि इथं NH4OH तयार व्हायला लागले. ठीक आहे, आणि प्रॉब्लेम काय झालाय की HCl तयार होणं पॉसिबल नाहीये, सोल्युशन मध्ये H+ आणि Cl- तसेच आहे. ठीक आहे, मला जरा सांगा गाईज की जितकं H+ कॉन्सन्ट्रेशन होतं सुरुवातीला तितकंच OH- कॉन्सन्ट्रेशन होतं. सोल्युशन मध्ये जितकं H+ होतं तितकंच OH- कॉन्सन्ट्रेशन होतं. आता हा NH4+ OH- शी कंबाईन व्हायला लागलाय, हे टाकल्यानंतर NH4+ याच्याशी कंबाईन व्हायला लागलाय, याचा अर्थ याचं कॉन्सन्ट्रेशन काय व्हायला लागलंय? कमी व्हायला लागलंय, राईट. याचं कॉन्सन्ट्रेशन, कुणाचं कॉन्सन्ट्रेशन? OH- कॉन्सन्ट्रेशन कमी व्हायला लागलंय, येस और नो? है ना, जितकं होतं त्याच्यापेक्षा, कारण हा याच्याशी कंबाईन होणार, म्हणजे आयन्स तिथं कमी प्रमाणात असणार. मग रिॲक्शन ही जी आहे, ही जी रिॲक्शन आहे ह्याच्यावर एक प्रकारचा स्ट्रेस आला म्हणू शकतो आपण, कारण जितके H+ होते तितकेच OH- आयन होते. बाळांनो एक लक्षात ठेवा, आता NH4+ OH- मिळून NH4OH बनवणार. ही रिॲक्शन जी आहे ही रिव्हर्सिबल रिॲक्शन आहे, म्हणजे ह्यातले काही मॉलिक्युल्स यात कन्वर्ट होणार. पण याचा अर्थ काय? NH4OH तिथं प्रेझेंट आहे, मॉलिक्युल्स याचे तिथं प्रेझेंट आहेत, त्यानं OH ला खाऊन टाकलंय. कुणी NH4+ न OH- ला खाऊन टाकलंय, त्याचं कॉन्सन्ट्रेशन कमी केलंय. तर रिॲक्शनला वॉटरवाला काय वाटणार की बाबा माझ्यातला OH- आयन यांनी काय घेतला, काढून घेतला, म्हणजे एक प्रकारचा स्ट्रेस आलाय असं रिॲक्शनला काय होतं, वाटतं, अज्युम करते रिॲक्शन. आणि मग रिॲक्शन कुठल्या डिरेक्शन मध्ये जाणार? इकडचं कॉन्सन्ट्रेशन OH- कमी झालंय, तर रिॲक्शन फॉरवर्ड मध्ये, ही वाली रिॲक्शन फॉरवर्ड मध्ये जाणार का बॅकवर्ड मध्ये जाणार हे मला सांगा. अकॉर्डिंग टू ली चॅटलियस प्रिन्सिपल रिॲक्शन फॉरवर्ड मध्ये जाणार का रिव्हर्स मध्ये जाणार? बोला, पटकन बोला. वॉटरवाली जी रिॲक्शन आहे ती फॉरवर्ड मध्ये जाणार का रिव्हर्स मध्ये येणार? करेक्ट भक्ती, व्हेरी गुड. बोला पटकन. व्हेरी गुड आदित्य. लक्षात आलं? लक्ष द्या. हे बघा, इकडचं कॉन्सन्ट्रेशन कमी झालंय, म्हणजे आता प्रॉडक्ट साईडचं कॉन्सन्ट्रेशन एकाच कमी झालेलं आहे. हे बघितल्या वॉटरला काय वाटतं की बाबा माझ्याकडचं OH- कॉन्सन्ट्रेशन जेवढं होतं इक्विलिब्रियमला, इथे इक्विलिब्रियम होता याच्यामध्ये, राईट. तर ते जे कमी झालंय त्याला बनवण्यासाठी, रिप्लेनिश करण्यासाठी वॉटर मॉलिक्यूल जे आहे ते पुन्हा डिसोसिएट व्हायला सुरू करतात आणि H+ आणि OH- बनवायला सुरू करतात. त्याला काय वाटतं
की OH मायनसच फक्त बनणार, माझा इक्विलिब्रियमला जेवढा OH मायनस होता तेवढाच बनणार, असा हा अज्युम करतो आणि रिॲक्शन करायला सुरू करतो. पण फक्त OH मायनस बनेल का वॉटरच्या डिसोसिएशन मध्ये, आयोनायझेशन मध्ये फक्त OH मायनस बनेल का? OH मायनस तर बनतच, अलॉंग विथ दॅट H प्लस पण बनायला स्टार्ट होतं. आणि हे जे H प्लस बनायला स्टार्ट होतं, या H प्लसचं कॉन्सन्ट्रेशन सोल्युशन मध्ये वाढतं. आपण काय केला, रिॲक्शनवर स्ट्रेस अप्लाय केला एक प्रकारे, हे ऍड करून, हे याच्याशी कंबाईन करून याचं कॉन्सन्ट्रेशन कमी करतं, याला खाऊन टाकतं. आणि हे कमी झाल्यानंतर रिॲक्शनला वाटतं की आपलं हे कॉन्सन्ट्रेशन कमी झालंय, रिॲक्शन फॉरवर्ड मध्ये फास्ट व्हायला सुरू होते. OH मायनस तर बनणार, पण अलॉंग विथ दॅट H प्लसचं कॉन्सन्ट्रेशन वाढतं, कारण ऑलरेडी होतेच तिथं, प्लस आणखीन आयोनायझेशनमुळे आणखीन H प्लसची संख्या वाढली. मग आता H प्लसचं कॉन्सन्ट्रेशन ओव्हरऑल सोल्युशन मध्ये जास्त आहे. मला सांगा सोल्युशन ऍसिडिक असणार का बेसिक? सोल्युशन इज गोइंग टू बी ऍसिडिक और बेसिक? कोण सांगेल? सोल्युशन इज गोइंग टू बी ऍसिडिक और बेसिक. H प्लसचं कॉन्सन्ट्रेशन जास्त असेल तर सोल्युशन इज गोइंग टू बी ऍसिडिक और बेसिक. व्हेरी गुड श्रेयस. करेक्ट वर्धा, भक्ती करेक्ट आहे. व्हेरी गुड जोया. जोया बाळा जरा विचार करा, किंचित विचार करा. H प्लसचं कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे, NH4OH बनला, मॉलिक्यूल तयार झाला, पण तो वीक बेस आहे, तिथं बॅक अँड थ्रो होत राहणार. ऍज कम्पेअर्ड टू दॅट H प्लसचं कॉन्सन्ट्रेशन वाढलंय कारण वॉटर आयोनाइज झाले. आपला pH कुणावर डिपेंड करतो? H प्लसच्या कॉन्सन्ट्रेशनवर डिपेंड करतो. अंडरस्टूड? सो हे वाढलंय तर सोल्युशन कसं असणार? नो डाऊट सोल्युशन इज गोइंग टू बी ऍसिडिक इन नेचर. हे क्लिअर आहे सर्वांना?